रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आहेत आणि शिवाय राज्य महिला आयोगाच्या पण अध्यक्ष आहेत, त्याही आपल्यासोबत आता असतील. मी आता पहिल्यांदा जातो रोहिणी खडसेंकडे. रोहिणीजी, सगळा विषय आपल्या समोर आहे, आपली काय पहिली प्रतिक्रिया? या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले तर वैष्णवीच्या आई वडिलांसाठी आम्ही सगळे लोक एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी आहोत. जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवू आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढं आम्ही नक्कीच त्यांना आश्वस्त करू इच्छितो. आज जी काही आपण त्यांच्या बोलण्यातनं जी वेदना आपण ऐकू शकतो, याचा प्रत्येक मुलीला, जिचं लग्न झालंय तिला पण आणि जिचं लग्न होऊ इच्छितंय त्या सगळ्यांच्या मनामध्ये आज वेदना असतील, एक भीती तयार झाली असेल की अशा प्रकारामध्ये जर सासरी छळ होत असेल आणि ह्या छळातनं जर त्या हत्यापर्यंत विषय जात असेल तर खरंच हा चिंतेचा विषय आहे. आणि प्रत्येक आई वडील हे विचार करायला आज भाग पडलंय की आपल्या मुली देत असताना आपण कोणत्या घरात देत आहोत, त्या घरामध्ये देत असताना तिथे ती सुरक्षित आहे की नाही, आणि जर ती तक्रार करत असेल की तिला मारहाण होते आहे तर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने तिला त्या घरामध्ये ठेवण्यापेक्षा ती मुलगी आपल्या घरी आणणं बरोबर आहे. हा सर्वोत्तम पर्याय आजच्या घटनेतून आपल्याला दिसतोय. हो. कारण ही जी लोक आहेत, ही विकृत मानसिकतेची जी लोक असतात ती कधीही सुधरत नाहीत आणि हेच या घटनेतनं आपण बघितलंय. कारण वैष्णवीच्या अंगावरती जे 19 जखमा आपण बघितल्या आहेत, खरंच ते फोटो बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनाला वेदना होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जे लोक आरोपी आहेत ते आरोपी फरार आहेत. ते आरोपी फरार असताना ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्या आरोपींना पक्षातनं हकालपट्टी का करण्यात आली नाही? म्हणजे रोहिणी, तसं काय रोहिणी खडसेजी, तसं होण्याची शक्यताही वाटत नाहीये. बहुधा जर का हे कोण आहेत हगवणे, पिता आणि पुत्र, त्यांचा मोठा मुलगा सुद्धा पळून गेलेला आहे, त्यांनी कृपा केली पोलिसांवरती तर त्यांची वरात पोलिसांकडे येईल, नाहीतर त्यांचा वाल्मिक कराड सारखंच असणार आहे. त्यांना पकडणं वगैरे तर आतापर्यंत पकडलं असतं. नॉर्मल सिटीजन्सना पकडायला पोलिसांना काय लागतंय? त्यामुळे हगवण्यांची वरात येत नाही पोलिसांकडे तोपर्यंत काही होणार नाहीये. ते वाल्मिक कराड प्रकरणात सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे. काही होणार नाही पोलिसांकडे जोपर्यंत सगळी कायदेशीर बाजू सामावून घेऊन कॉल रेकॉर्ड डिलीट करून सगळं काही होत नाही तोपर्यंत काही होईल याची शाश्वती नाहीये. अशी दुर्दैवाने वेळ आली आहे. कारण वाल्मिक कराडमध्ये ते बघायला मिळालेलं आहे. तो स्वतः येऊन जोपर्यंत पोलिसांकडे आला नाही तोपर्यंत काहीही झालं नाही. ही आमची सध्याची व्यवस्था आहे. त्यामुळे हा माणूस एवढी सगळी प्रकरण झाल्यानंतर हा फरार होतो, आणि कोण फरार होतोय? नामी माणूस की ज्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, त्याचं कोण कुठे जाऊ शकतोय सगळं ट्रेस करता येतं, तो सापडलेला नाहीये. मग व्यवस्थेला प्रश्न नाही विचारायचा तर कोणाला विचारायचं आहे? मी अंजली दमानियांकडे जातोय. मी रोहिणी, मी तुमच्याकडे तो रोहिणीजी, मी अंजली दमानियांकडे जातोय. अंजलीजी, या प्रकरणातले दोन प्रश्न. एक, हे जे घडलंय याच्यामध्ये एक महिला म्हणून विचार करत असताना तुम्हाला अशा काय दबाव असतो की आपल्या मुलीचं दुःख तिलाही कळतंय, माहेरच्यांनाही कळतंय, पण तिला घरात नाही आणतायत, आणि ही एक अतिशय नाजूक परिस्थिती आहे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, या हगवणेला आणि त्याच्या पोराला अजून ताब्यात कसा नाही घेतला पोलिसांनी? प्रसन्न, मी थोड्या वेळापूर्वी वैष्णवीच्या वडिलांशी बोलले आणि खरं तर ना मला त्याच्या आधी खूप राग आला होता या दोघांवरही, म्हणजे आईवर पण आणि वडिलांवर पण, की तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून जर माहिती होतं की तिला इतका त्रास होतोय, तिला इतकं मारलं जातंय, तर तुम्ही का त्यांच्यावर ऍक्शन घेतली नाही, का त्यांना खडसावलं नाही? तेव्हा तिचे वडील ऍक्च्युली ढसाढसा रडत होते आणि मला म्हणाले की आम्ही फार छोटी माणसं आहोत, हे राजकारणी आहेत, मोठे राजकीय नेते आहेत, पण मला ते कोणी का असे ना, मला असं वाटतं की हे जोपर्यंत आपली एकतर मानसिकता, काही काही ना मला शब्द खूप खटकतात प्रसन्न, ही मी दिली, ही आम्ही त्यांच्याकडनं घेतली. अरे ते काय खाऊ आहे का? एक मुलगी म्हणजे आपल्या जीवाचा प्राण, आपला एक म्हणजे आपल्या मांसाची, आपल्या रक्ताची व्यक्ती आहे ती. आणि असं असताना आपण ती दिली, ती घेतली आणि त्याने एवढे मागितलेत. अरे असे काय वाटेल ते कोणी मागितले तरी नाही द्यायचे. आणि एवढे सगळे हुंडा प्रतिबंध कायदा आहे, अमुक आहे, त्याच्यात देणारा घेणारा सगळ्यांवर शिक्षा होते, तरी सुद्धा त्यांनी मागितले म्हणून 25 तोळ्याचे तुम्ही 51 तोळे केलेत. त्याला ही गाडी नको म्हणून तुम्ही फॉर्च्युनर दिलीत. हीच पहिली चूक आई वडील म्हणून तुम्ही केली. एवढंच नाही तर ती मुलगी जेव्हा परत परत सांगत होती, आता तिला मारत मारत तर तिच्या नंदेने तिला घरी आणलं होतं, तर
वैष्णवीच्या आईने एक वाजवायची होती तिच्या कानाखाली आणि त्यांना फरफटत पहिलं पोलीस स्टेशनला न्यायचं होतं. पण प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही तिला पदरात घ्या हे म्हणणं ना मला नाही पटत या सगळ्या गोष्टी. अंजलीजी त्याचं दुःख अंजलीजी हे आता याच्यात तुमची चूक नाहीये, तुमची भावना अंजलीजी, तुमची भावना माझी पण आहे आणि आपल्या प्रेक्षकांची पण आहे. पण असं होत नाही. मला कसपटेंबद्दल माझ्या मनात कसपटेंना 10 प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यांची वेदना लक्षात घ्या अंजलीजी. जेव्हा तुम्ही मुंबईत राहत नसता आणि जेव्हा तुमची मुलगी ती सुद्धा जर का तिला बाळ असेल अशा वेळी डिवोर्स घेणं हे प्रश्न आपण इथे विचारणं, स्टुडिओमध्ये मी विचारणं आणि तुम्ही त्याला उत्तर देणं खूप सोपं आहे. त्या आई वडिलांसाठी आणि सामाजिक दबाव नावाचा प्रकार हा जोपर्यंत त्या समाजात आपण नसतो आपल्याला नाही लक्षात येत. तुमच्या भावना चुकीच्या नाहीयेत अंजलीजी, पण त्याच्या अडचणी पण आपण लक्षात घेऊया. पण तेच ती बाळंत असताना म्हणजे ती प्रेग्नेंट असताना तिला जेव्हा इतकं त्यांनी त्रास दिला की शेवटी तिने रॅट पॉइझन खाल्लं होतं. ती 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. एवढंच नाही, मगाशीच एका याच्यावर बोलताना तिचे बाबा म्हणाले आता 16 तारखेला त्यांनी म्हणजे जेव्हा त्यांनी पैसे डिमांड केले 2 कोटी रुपये, तिला दिवसभर उन्हात तिला उभं करून ठेवलं होतं. पण म्हणजे तुम्ही विचार करा तिच्या मनावर किती तिला त्रास होत असेल या सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणून मला असं वाटतं खड्ड्यात जाऊ दे हा व्यवहार, खड्ड्यात जाऊ दे आपले जे सो कॉल्ड सोसायटी आपले. मला अंजली मला हा प्रश्न पडतो याच्यामध्ये अजित पवार हे स्वतः पालकमंत्री आहेत. त्यांच्या घरामध्ये पण हे लग्न झालं. मी इतकी वैयक्तिक टीका केली नसती. त्यांच्याही घरात एक लग्न झालेलं आहे की त्यांना कळत नाही एखाद्या मुलीच्या आई वडिलांवरती जेव्हा तिच्या मुलीला उन्हात उभं केलं जातं, रॅट पॉइझन खायला लावावं लागतं, प्रेग्नंट झाल्यानंतर तिच्या चारित्र्यावरती संशय घेतो. एक बाप म्हणून अजित पवारांना मनात काही येत नाही, ते फोनही करत नाहीत यांना. आणि हा जो कोण हगवणे त्याला सोडून दिलेला आहे, त्याला पकडता येत नाही. अजित पवारांनी फोन लावला तर काय मशाद आहे तिकडच्या बिशाद आहे त्या पोलीस कमिशनरची किंवा त्या पोलिसांची की पकडणार नाहीत. पण अजित पवार तसं करत का नाहीयेत? मला अजित पवार नावाच्या वडिलांना, मला अजित पवार नावाच्या सासऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काय करताय अंजलीजी? नाही, मला तो प्रश्न पडतो की एक तर अशी घटना झाल्याबरोबर 1 मिनिटाच्या आत त्याचा राजीनामा नाही, त्याला बरखास्त करून त्याला शिक्षा द्या असं ऑफिशियल स्टेटमेंट या पक्षाने काढायला पाहिजे की हा माणूस युजलेस आहे, भिकारी आहे आणि अशी लोकांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा झाली पाहिजे असं 1 मिनिटाच्या त्या पक्षाने म्हणायला पाहिजे. आणि म्हणून मला रुपाली चाकणकरांना पुन्हा मी मगाशी त्या ज्या दुसऱ्या ठोंबरे आहेत त्यांना सांगितलं, आता रुपाली चाकणकरांना हात जोडून विनंती करते या माणसाला पक्षात उचलून फेकून द्या. अंजलीजी तुम्हाला गंमत सांगू, रुपाली चाकणकरांना आम्ही कार्यक्रमात बोलवलं होतं. तुम्हाला माहितीये त्यांनी काय आमच्या डिस्कनेक्ट केलंय? त्यांनी असं म्हटलं की या कुटुंबियांशी बोलणं झाल्यानंतर लगेच माझ्याशी बोलायला हवं होतं, माझ्याशी नाही बोलत म्हणून त्यांनी आता थेट रुसवा धरलेला आहे. असं कोण वागतंय? महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुसतात, चॅनलवर रुसतात, रुपाली चाकणकर रुसतात. इकडे काय गंमत चालली आहे? आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांची भूमिका समजून घ्यायला. बाईंचा राग काय का आई वडिलांचं बोलणं झाल्यानंतर मला का नाही बोलू दिलं? एखादं टेक्निकली तुम्हाला जर का आम्ही बोलवतो आणि तुमची प्रतिक्रिया घेतो आणि तुम्ही रुसताय, काय बोलावं लक्षात घ्या अंजली दमाने